नमस्कार मित्र हो, विनुश्री एरंडोलीमध्ये मी आपणा सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे. मित्र हो, आज आपण पाहणार आहोत शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TAT परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त 6वी इतिहासमधील 30 अतिमहत्त्वाचे प्रश्न. तर पाहूया 30 अतिमहत्त्वाचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 1, इतिहास म्हणजे काय? ए. भविष्याचा अभ्यास, बी. भूतकाळाचा अभ्यास, सी. भूगोलाचा अभ्यास, डी. विज्ञानाचा अभ्यास. योग्य उत्तर आहे बी. भूतकाळाचा अभ्यास. प्रश्न क्रमांक 2, इतिहासाची साधने किती प्रकारची आहेत? ए. 2, बी. 3, सी. 4, डी. 5. उत्तर आहे बी. 3 प्रकारची साधने आहेत. प्रश्न क्रमांक 3, नाणी हे कोणत्या प्रकारचे साधन आहे? ए. लिखित, बी. मौखिक, सी. भौतिक, डी. सांस्कृतिक. उत्तर आहे सी. भौतिक. प्रश्न क्रमांक 4, बकरी हे कोणत्या प्रकारचे साधन आहे? ए. लिखित, बी. भौतिक, सी. मौखिक, डी. धार्मिक. उत्तर आहे ए. लिखित. बकरी हे लिखित प्रकारचे साधन आहे. पुढील प्रश्न क्रमांक 5, पुरातत्वशास्त्राचा संबंध कशाशी आहे? ए. उत्खननाशी, बी. शेतीशी, सी. व्यापाराशी, डी. शिक्षणाशी. उत्तर आहे ए. उत्खननाशी. प्रश्न क्रमांक 6, हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला? ए. राखालदास बॅनर्जी, बी. जॉर्ज मार्शल, सी. दयाराम साहनी, डी. अलेक्झांडर कनिंगहॅम. उत्तर सी. दयाराम साहनी. प्रश्न क्रमांक 7, मोहेंजोदडो कोठे आहे? ए. भारत, बी. पाकिस्तान, सी. चीन, डी. नेपाळ. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पाकिस्तान. पुढील प्रश्न क्रमांक 8, सिंधू संस्कृतीतील प्रसिद्ध स्नानगृह कोठे आढळले? ए. हडप्पा, बी. लोथल, सी. मोहेंजोदडो, डी. कालिनबंगन. उत्तर सी. मोहेंजोदडो येथे. प्रश्न क्रमांक 9, लोथल हे कशासाठी प्रसिद्ध आहे? ए. बंदर, बी. राजवाडा, सी. मंदिर, डी. लेणी. योग्य उत्तर आहे उत्तर क्रमांक ए. बंदर. प्रश्न क्रमांक 10, वैदिक साहित्याचा मुख्य भाग कोणता? ए. वेद, बी. पुराणे, सी. बकरी, डी. शिलालेख. योग्य उत्तर आहे उत्तर क्रमांक ए. वेद. प्रश्न क्रमांक 11, ऋग्वेद हा कोणत्या प्रकारचा ग्रंथ आहे? ए. वेद, बी. पुराण, सी. उपनिषद, डी. बकर. उत्तर आहे ए. वेद. प्रश्न क्रमांक 12, महाजनपदांची संख्या किती होती? ए. 12, बी. 14, सी. 16, डी. 18. उत्तर आहे सी. 16. महाजनपदांची संख्या 16 होती. प्रश्न क्रमांक 13, मगध महाजनपदांची राजधानी कोणती होती? ए. तक्षशिला, बी. पाटलीपुत्र, सी. उज्जैन, डी. वाराणसी. योग्य उत्तर आहे उत्तर क्रमांक बी. पाटलीपुत्र. प्रश्न क्रमांक 14, मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण? ए. अशोक, बी. बिंदुसार, सी. चंद्रगुप्त मौर्य, डी. समुद्रगुप्त. उत्तर आहे सी. चंद्रगुप्त मौर्य. प्रश्न 15, चंद्रगुप्त मौर्यांचा सल्लागार कोण होता? ए. कालिदास, बी. चाणक्य, सी. आर्यभट्ट, डी. वराहमिहिर. उत्तर आहे बी. चाणक्य. प्रश्न क्रमांक 16, सम्राट अशोक कोणत्या वंशाचा राजा होता? ए. गुप्त, बी. सातवाहन, सी. मौर्य, डी. वर्धन. उत्तर आहे सी. मौर्य वंशाचा राजा होता सम्राट अशोक. प्रश्न 17, कलिंग युद्धानंतर अशोकाने कोणता धर्म स्वीकारला? ए. जैन, बी. बौद्ध, सी. हिंदू, डी. शीख. उत्तर आहे बी. बौद्ध. पुढील प्रश्न क्रमांक 18, अशोकाचे संदेश कुठे कोरलेले आहेत? ए. नाणी, बी. लेणी, सी. शिलालेख, डी. पुस्तके. उत्तर आहे सी. शिलालेख येथे कोरलेले आहेत. प्रश्न क्रमांक 19, बौद्ध धर्माचे संस्थापक कोण? ए. महावीर, बी. गौतम बुद्ध, सी. अशोक, डी. चंद्रगुप्त. योग्य आहे उत्तर बी. गौतम बुद्ध. पुढील प्रश्न क्रमांक 20, गौतम बुद्धांचा जन्म कोठे झाला? लुंबिनी, बी. पाटलीपुत्र, सी. वाराणसी, डी. उज्जैन. उत्तर आहे ए. लुंबिनी येथे. पुढील प्रश्न क्रमांक 21, जैन धर्माचे 24वे तीर्थकर कोण? ए. पार्श्वनाथ, बी. वृषभनाथ, सी. महावीर, डी. बुद्ध. उत्तर आहे सी. महावीर. पुढील प्रश्न क्रमांक 22, महावीरांचा जन्म कोठे झाला? ए. कुंडग्राम, बी. लुंबिनी, सी. सारनाथ, डी. नालंदा. उत्तर आहे ए. कुंडग्राम येथे.
प्रश्न क्रमांक 23, सातवाहनांची राजधानी कोणती होती? ए प्रतिष्ठान पैठण, बी दिल्ली, सी उज्जैन, डी पाटलिपुत्र. उत्तर ए प्रतिष्ठान पैठण. प्रश्न क्रमांक 24, सातवाहन राजवंश कोणत्या प्रदेशात प्रसिद्ध होता? ए दक्षिण भारत, बी महाराष्ट्र, सी पंजाब, डी बंगाल. उत्तर बी महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 25, अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? ए पुणे, बी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर, सी नाशिक, डी नागपूर. उत्तर आहे बी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद. प्रश्न क्रमांक 26, वेरूळ लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? ए छत्रपती संभाजीनगर, बी कोल्हापूर, सी सातारा, डी ठाणे. उत्तर आहे ए छत्रपती संभाजीनगर. प्रश्न क्रमांक 27, सांची स्तूप कोणत्या धर्माशी संबंधित आहे? ए जैन, बी बौद्ध, सी शीख, डी इस्लाम. उत्तर आहे बी बौद्ध धर्माशी संबंधित आहे. पुढील प्रश्न क्रमांक 28, नालंदा कशासाठी प्रसिद्ध होते? ए बंदर, बी विद्यापीठ, सी मंदिर, डी किल्ला. उत्तर आहे बी विद्यापीठ. नालंदा विद्यापीठ होते. प्रश्न क्रमांक 30, भारतातील प्राचीन व्यापारी मार्गावर कोणती वाहतूक वापरली जात असे? ए रेल्वे, बी उंट व बैलगाड्या, सी मोटार, डी विमान. उत्तर आहे बी उंट व बैलगाड्या. मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला जरूर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.